प्लेयर रिव्ह्यू नसेल, कोणत्या प्लेयरला रिव्ह्यू दिला जाणार नाही. बोथ ऑफ टीम्स शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, अप्रतिम फटका आहे तिथे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. काय घडलं पहिल्या चेंडूवर? मोठी चूक इथे पाहायला मिळते, कारण पहिल्या चेंडूवर बिग विकेट डाऊन झाली असती कालभैरव वालचिंद संघाची. मोठा धक्का लागला असता. दरम्यान जर पाहायला गेला चेंडूवर आता एक धाव एकवडली जाते. सुरुवात थोडीशी खराब राहिली आहे साई एंटरप्राइजेस मांडा टीमच्या माध्यमातून. दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र अलॉंग दी कार्पेट ऑन साइडला फटका तितका चांगला नव्हता. एक मिळाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, धावतोय फलंदाज आणि 2 धावा इथे एकवडल्या गेल्यात. हा एक मातब्बर संघ आहे मित्रांनो, कालभैरव वालचिंद संघ भिवंडी विभागातून ट्रॅव्हल करत इथपर्यंत पोहोचलाय. सातत्याने स्पर्धेमध्ये विविध नावाने खेळत असतो हा वालचिंद संघ. गतवर्षी देखील या संघाने इथे प्रवेश दाखल केला होता. उलटॉस यावेळी भीमर आहे की काय? चेंडू चालला स्क्वेअर लेग सीमा पार. तिथे मात्र किती धावा मिळतील पाहूया. शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करून चेंडू निघाला होता, सीमा पार जाऊ शकला नाही चेंडू. आणि भीमर चेंडू नेक्स्ट बॉल फ्रीट असेल, याच्याकडे लक्ष द्या. यावेळी बॅटच्या आउटसाइड एज लागली आहे. या घडणार नाही मैदानाच्या आतमध्ये. पडले पहिली विकेट, पहिला धक्का लागतो आहे आणि फ्रीट आहे. आम्ही देखील थोडस उत्सुक होतो, इथे उत्सुकता होती नक्कीच पहिल्या विकेटची, परंतु फ्रीट बॉल होता आणि पंचाने लगेच आम्हाला सांगितलं की ते नॉट आउटचा इशारा येईल, कारण मेजवानी परभणी होती तिथे. पुढचा चेंडू राऊंड द स्टंप्स. यावेळी उंच भरारी घेतोय चेंडू, चेंडूला भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथे? आणि त्याचं चोख प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. षटकार. यावेळी नटराजन स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये कोणतं प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाही. चांगला चेंडू आतलाय तिथे. षटकार नक्कीच आला मागच्या चेंडूवर. त्याचं चोख प्रत्युत्तर आता मात्र लगेचच दिला त्याच्या पुढच्या बॉलवर. धावसंख्या जाऊन टेपली 13. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फलंदाजांसाठी परभणी मेजवानी असते. आपण सातत्याने पाहत असतो या षटकामध्ये धाबा बनणं तितकं शक्य असतं आणि तेच काम केलंय वालची टीमना. अलॉंग दी कार्पेट ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सुंदर खेळून काढलाय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा चपलाईनं मथुर आणि बकासूरच्या वेगानं पूर्ण केल्यात. हे क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटचं सौंदर्य आहे. इथे जर षटकार चौकार येत नसतील तर एकेरी दुहेरी धाबा देखील एकवटाव्या लागतात आणि हे चांगलं माहिती आहे कालभैरव वालचिंद संघाला. 15 धाबा जोडल्या गेल्या धावफलकावर. षटक समाप्त झालं पहिलं. मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटल्यानंतर 15 धाबा बनणं गरजेचं असतं. तर माफ करा मित्रांनो, काल भैरवी वालचिंद संघ आहे. काल भैरवी आई च्या नावाने हा उभारला गेलेला संघ. दुसऱ्या बाजूने साई एंटरप्राइजेस मांडा एक नवीन संघ आहे, नवोदित संघ आहे. परंतु या टुर्नामेंटच्या माध्यमातून त्यांना संधी चालून आली आहे. जर आपलं नाव लौकिक करायचं असेल तर चांगला खेळ करावा लागेल, कारण सातत्याने मांडा टीम्स इथे खेळत असतात. काल दत्तकृपा मांडा संघ देखील खेळला. JPV मांडा संघ देखील या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. जय मल्हार स्पोर्ट्स मांडा देखील असेल. पुढचा चेंडू ओव्हर द स्टंप्स. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आहे. मात्र वेगाने फेकला होता चेंडू आणि वेगाचं उत्तर दिलं कल्पकतेने. चेंडूला फेकून दिलं सीमा पार. आमच्या समर्थन कक्षाला मानवंदना देणारा हा बिगिट षटकार. साठी फेकून दिला. चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ओव्हर द स्टंप्स.
वाईट चेंडू आहे, परंतु पहा मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या या खेळाडूसाठी, कारण पंचांना वाटलं होतं की हा वाईट चेंडू आहे, परंतु बॅटची एज लागली होती, इनर एज होती आणि स्वतः मात्र निघून गेला खेळपट्टी सोडून. हे क्रिकेटचं सौंदर्य आहे मित्रांनो. विकेटचं पतन होत आहे. डीजे ओके ओके. यावेळी मात्र चेंडू सुरेख फेकलाय तिथे. 3 चेंडू आणि 21 धावा जोडल्या गेल्या धाफलकावर. पहिला षटकार आला, त्यानंतर 2 चेंडू अप्रतिम फेकलेत. चेंडू वेगाने कल्पकतेने उत्तर देतो गतीला. फटका सुरेख खेळून काढलाय. गॅप होती तिथे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि तो क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, गॅदरिंग करतोय आणि तोपर्यंत मात्र एकच धाव एकवडली जाते धाफलकावर. 4 चेंडू आणि 22 धावा धाफलकावर जोडल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अपट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय तिथे. शॉर्ट स्क्वेअर रेट वरनं खेळून काढला. त्यानंतर डीपला क्षेत्ररक्षक होते, फॉर्म होते. किती धावा जोडल्या जातील, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा एकवडल्या. नक्कीच स्क्वेअर लेग पंच संदीप पाटील सरांनी हा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. 3 धावांच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे जात आहे. 25 या आकड्यावर. 5 चेंडू 25. पुढचा चेंडू अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. उंच भरारी घेतली चेंडूने. चेंडू खाली आला, क्षेत्ररक्षक चूक घडली. चेंडू 1 बाउंस सीमा पार. हा नशिबाचा चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये तब्बल पाहायला गेलं तर 29 धावा जोडल्या गेल्या. 14.50 ची सरासरी आपण पाहतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये काल भरवी वालचीन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. टॉस यावेळी समोरच्या दिशेनं. व्हॉट अ क्लासिकल स्ट्रोक. चेंडू सरळ सीमा पार. स्टँड आणि लेवार षटकार. दमदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आशिष ऑन फायर झालाय. चेंडू जसा बॅटच्या संपर्कात आला, स्पीड साऊंड तिथे ऐकायला मिळाला प्रेक्षकांना. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका सुरेख आहे. ही रणनीती आहे. नक्कीच षटकारानंतर डबल्स हे क्रिकेट आहे मित्रांनो. इथे समजदारीने
क्रिकेट खेळावं लागतं, समजदारी दाखवावी लागते मैदानाच्या आतमध्ये. सर्व चेंडूवर षटकार येणार आहेत माहिती आहे, परंतु स्ट्राईक रोटेशन सिंगल डबल्स हा गेम असतो. इथे षटकाराची गरज असेल तेव्हा षटकार आणि सिंगल डबल पाहिजे असेल तेव्हा सिंगल डबल. यावेळी फटका सुरेख आहे, परंतु किती उंची आहे आणि किती लांबी. लांबी जास्ती होती, लांबी कमी होती, तिथे उंची जास्त होती. झेलची आणखी एक संधी चालून आली होती, हाफ चान्स पूलमध्ये कन्वर्ट करायची होती, परंतु जीवनदान आणखी एक आशिषला. 2 धाबांच्या साह्यानं आता धावसंख्या जाऊन टेपली आहे 39, 39 या आकड्यावर. 3 चेंडू झाले तिसऱ्या षटकातील. आतापर्यंत 10 धाबा 3 चेंडू मध्ये खर्च केले आहेत गोलंदाज शिवमने. शिवमला धावसंख्येवर रोप लावावं लागेल, इथे धावसंख्या रोखावी लागेल निश्चितच, कारण बॅटिंग तगडी आहे काल भैरवी वालचिन संघाची. गोलंदाजीमध्ये देखील कमांड सांभाळतील अशीच देखील एक वेगवान गतीचा गोलंदाज आहे, अष्टपैलू क्रिकेटर आहे. आउटसाइड एज यावेळी मात्र विकेटचं पतन होतंय, विकेटची प्राप्ती आणि धक्का क्रमांक दुसरा लागलाय काल भैरवी वालचिन संघाला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश, ज्याच्या लाभाने हा संघ ओळखला जातो मित्रांनो. चांगले आहेत, एक काल नक्कीच त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर गाजवला वालचिन संघाने. आणि तेच उमेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे, बॅटिंग लाईनअप मध्ये इथून चांगली कामगिरी करावी लागेल बॅटर्सला, कारण एक मोठी विकेट गेली आहे. जो आशिष टॉप फॉर्म मध्ये बॅटिंग करत होता, आशिष आता मात्र तंबूच्या असलेला परतलाय. 22 धाबा वैयक्तिक जोडल्या त्यांनी संघासाठी. जयेश आणि उमेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज शिवमने मात्र ब्रेक थ्रू आपल्या टीमला देत असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुढचा चेंडू ओव्हर द स्टंप्स, पहिलाच बॉल फेकून देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतो चेंडू पर्यंत. यावेळी मात्र चूक घडत नाही मैदानाच्या आतमध्ये, गोल्डन डकची स्वीकारली विकेट ती. मैदानाच्या आतमध्ये आकाश आलाय. उमेश जो थोडासा घातकी फलंदाज होता नक्कीच, आणि त्याला परतवलं नक्कीच, दगड मध्ये पाठवून दिला. चांगला झेल टिपला गेला आणि क्रिकेटमध्ये 7 त्याचे यावेळी आणखी एक विकेट बिनती की काय, परंतु 1 बाउंस चेंडू. इथे सलगचे पाव मित्रांनो 3 चेंडू डॉट खेळून काढले. पहिल्या 3 चेंडूवर 10 धावा जोडल्या गेल्या. मागचे 3 चेंडू 2 विकेट्स आणि एक डॉट चेंडू देखील आला. पाहायला गेलं तर हे षटक चांगलं राहिलंय टीम साई एंटरप्राइजेस मांडा टीमच्या जर दृष्टिकोनातून विचार केला तर, कारण पहिल्याच 3 चेंडूवर 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर वापसी कमबॅक, तिथे मैदानाच्या आतमध्ये सुंदर खेळ आता रंगतोय. साई एंटरप्राइजेस मांडा टीम देखील आता एंटर होतोय या मॅच मध्ये पुन्हा एकदा. धावसंख्या जर पाहायला गेली तर धावसंख्येची टोटल आता 39 या धावसंख्येवर स्थित आहे.
डोक्यावर बर्फ ठेवावा लागेल काल भैरवी वालसिंग टीमच्या फलंदाजांना, कारण ज्याप्रमाणे आशिषने बॅटिंग केली होती त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक उलटॉस, यावेळी फटका सूर आहे काय, क्षेत्ररक्षक होते तिथे आणि चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार, चौकार. पाहतो मित्रांनो आपण स्वीपर कव्हरला स्वर्गीय दत्ता श्रीपद पाटील स्टँड त्यांच्या नावाचा स्टँड उभारला गेला इथे. मैदानाच्या चौबाजूने चांगलं आयोजन आपण पाहतोय. पूर्णपणे या मैदानाची काळजी घेतली या नवतरुणांनी. समोरच्या दिशेनं हा उडवलाय चेंडू, चाललाय पार्किंग प्लॉट मध्ये, सरळ सीमा पार, षटकार. दोन चेंडूवर खरपूस समाचार घेतला शुभमचा, कारण हे स्लॉगवरचा अनावरित षटक आहे मित्रांनो. इथे चांगली बॅटिंग करावी लागेल कायल भैरवी वालसिंग टीमला. आणि आता जयेशने मोर्चा सांभाळला इथून. जयेश देखील आता सांगून देतोय की जरी आशिष बाद झाला असला, कमलेश बाद झाला असला आणि उमेश परतला असला तरी आमच्यामध्ये देखील क्षमता आहे. आकाश सोबत चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करेल हे सांगून देत आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. साई एंटरप्राइजेस नक्कीच सांगेल की धाबा बनणं तितकं, कारण कालचा पहिला सामना 75 धाबांचा राहिला होता. 4 षटकं आणि 75 धाबा बनल्या होत्या. सुरेख चेंडू पाहायला मिळतो दरम्यान. 3 चेंडू आणि आतापर्यंत 10 धाबा दिल्यात. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू देखील 10 धाबा खर्च केल्या होत्या. त्यानंतर वापसी कमबॅक पाहायला मिळाला होता शिवमच्या माध्यमातून. आपली समोरच्या दिशेने फटका लाजवाब आहे. एकच धाव तिथे एकवटली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न आणि आपली विकेट कमवावी लागते की काय समजत नाही. आणि नॉन स्ट्रायकर एंडवर फलंदाज बाद झालाय असं पंच आम्हाला सांगतात की काय. नक्कीच विकेटचा पतन झालाय. आकाश बाद झाला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला होता तिथे. धावसंख्या 1 तिथे सापडली आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न अपयशी ठरला. फलंदाज बाद आणि 50 धाबा आतापर्यंत धाव फलकावर जोडल्या गेल्या. अर्धशतक झळकावलं इथे काल भैरवी वालसिंग संघानं. बॉलर पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप से उल्हार लेनचा चेंडू, यावेळी मात्र फलंदाज बाद. सुरेख फेकले. 5 चेंडू मध्ये बाब मित्रांनो मात्र 11 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळतोय. विश्वास आलाय नवीन फलंदाज. धावसंख्या आपण पाहतोय 50 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलर तयार. अंतिम चेंडू. ओहो, यावेळी मात्र फर्निचर डिस्ट्रॉय झालाय.
शेवटच्या अंतिम चेंडूवर फलंदाज बाद होतोय आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा अंत झाला. पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, त्यासोबत चांगली गोलंदाजी देखील झाली. साई एंटरप्राइजेस मांडा टीमच्या माध्यमातून तब्बल 50 धाबा बनवल्या आणि उत्तरार्धामध्ये टोटल 51 धाबा बनवाव्या लागतील. त्या म्हणजेच साई एंटरप्राइजेस मांडा टीमला विसरून चालणार नाही की काल भैरवी वालचीन संघ एक मातब्बर संघ आहे. भिवंडी परिसर कायम त्यांनी गाजवला, दबदबा तिथे कायम ठेवला आणि तोच काल भैरवी वालचीन संघ आज इथे दाखल. दरम्यान नक्कीच मी विनंती करतोय, नाणेफेकीसाठी दोन मोठे संघ आता इथून सज्ज होतील. एका बाजूने देवरुंग आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने जेपीपी मांडा. या पहिल्या इनिंग मध्ये 51 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. आई कालभैरव वालचीन या टीमने साई एंटरप्राइजेस मांडा या टीम समोर. आजचा हा दुसरा दिवस आहे. आई गावदेवी 11 आणि साईका दिवाना बी सांगोडे आयोजित सांगोडेकर चषक 2025 नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना आणि आजचा हा दुसरा दिवस आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती आपल्याला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. 51 धावा बनवायच्या आहेत. फुल टॉचून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिमा झेल पकडलाय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद.
निखिल बॅक टू द पवेलियन. JPB मांडा आणि जय झोटिंगदेव देवरुंग या दोन टीम मध्ये असणार आहे. देवरुंग या टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. विनंती असेल JPB मांडा टीमचे संगणक आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. आज एकूण मांडा गावातील 4 संघ इन ॲक्शन मध्ये असणार आहेत. तिसरा सामना देखील महाकाल मांडा आणि जय हनुमान इताडे या दोन टीम मध्ये असणार आहे. चौथा सामना MP स्पोर्ट्स बल्ल्यानी आणि आराध्या स्पोर्ट्स मांडा. आराध्या 11 मांडा म्हटलं तर शेने साहेबांचा संघ. या संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं कोंडरीच्या स्पर्धेमध्ये. रोहित गायकर देखील उपस्थित आहेत. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. म्हणजे एक धावे चेंडूवरती या एका धावेने श्री गणेश होते. एक बाद एक ही धावसंख्या आहे. ओव्हर द विकेटने परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. चांगली गोलंदाजी कमलेश करतायत या पहिल्या षटकामध्ये. एक चांगलं बॅटल सुरू आहे. सकाळचं हे सत्र आहे. थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये 51 धावा बनवायचे. फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज बबलूचा खेळ लागतोय. हा दुसरा मोठा धक्का साई एंटरप्राइजेस मांडा या टीमला. धावसंख्या आहे एक. आमच्या सोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक सूरज पाटील आहेत. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवतात. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. असं म्हटलं जातं प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कणा असतो, बॅकबोन असतो गुणलेखक, आणि खूप चांगलं गुणलेखन करतायत. शुभम येतोय. नवीन फलंदाज. बॅटची कडा आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत दोन्ही फलंदाज. मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. कमलेशने अप्रतिम गोलंदाजी केली आहे या पहिल्या षटकामध्ये. 5 चेंडू फेकले, 2 धावा खर्च करतो आणि 2 फलंदाज देखील बाद केलेत. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन. कव्हर ड्राईव्हचा फटका. टिप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि प्रयत्न खूप चांगले केले होते. प्रयत्नांना यश मिळत नाहीये. इथं चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे मांडा टीमची 2 बाद 6. बनवायचे धावा 4 षटकांमध्ये 51. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 45 धावांची अजूनही गरज आहे. JPB मांडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या, कारण की जय झोटिंगदेव क्रिकेट संघ देवरुंग या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. कालभैरव वालशीन या टीमने चांगली गोलंदाजी केलेली आहे. 4 षटकांमध्ये बनवल्या 50 धावा आणि त्यानंतर 51 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. नुकतीच त्यांची देखील क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. आमचे समालोचक मित्र योगेश पाटील सरांनी ती स्पर्धा कव्हर केली. कालभैरव
वालचिन आणि साई एंटरप्राइजेस मांडा या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. मेन पंच आपण पाहतोय हेमंत पाटील आहेत आणि स्क्वेअर लेगचे पंच संदीप पाटील. अठरा चेंडू आणि बनवायचे धावा 45. गोलंदाज जयेश आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज शुभम आहे. फुलटॉस चेंडू लाईन पूर्णपणे मिस केली आहे. यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद शुभम बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. नक्कीच पहिला सामना जिंकेल त्या संघाला बाय आहे, त्यामुळे बेनिफिट देखील आहे, ऍडव्हान्टेज आहे. ऑन साईडला फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. प्रताप येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी मिळते. फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 7. जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष्य आहे, परंतु ते लक्ष्य आता मात्र मोठं झालंय, कारण की गोलंदाजी कमलेशने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केला. 2 महत्वाचे फलंदाज देखील बाद केले. त्यानंतर जयेश देखील चांगली गोलंदाजी करतात. बॅटच्या टोएंडला हा चेंडू लागतोय आणि लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिटीला चेंडूवरती एकूण 2 धाव पूर्ण होतील का? अत्यंत क्लोज हा डिसिजन आहे, परंतु तटस्थ पंच आहे संदीप पाटील यांचा इशारा नॉट आउट येतोय. मिटीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल 9. श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ऑन साईडला शॉर्ट ऑन बॉल केला. डीपमध्ये फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 10 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. सांगोडेकर चषक 2025. प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा असते आणि याही वर्षी अनेक नवीन नवीन गोष्टी आहेत. यावेळी फटका चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतं. डीप मधून फिल्डर येतील आणि पायाने हा चेंडू अडवलेला आहे. क्षेत्ररक्षक होते उमेशने या 2 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. धावसंख्या 2ने पुढे जाईल 12. मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. एक चांगला बॅटल सुरू आहे. साई एंटरप्राइजेस मांडा आणि आई काल भैरव क्रिकेट संघ वालचिन. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत भरा फटका. शर्यत लागली आहे आणि ती शर्यत जिंकली आहे ती म्हणजेच फिल्डरने. आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. बनवायच्या धावा 51. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज आहे.
पुन्हा एकदा ऑन द टॉस खेळत आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजेच लॉंग ऑनला. मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. नवीन गोलंदाज विश्वास आहे. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. JPP मांडा टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या, जास्त विलंब आपण करू नका. बॅटची आतली कडा आणि शॉट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप नाहीये आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये कालभैरव वालशिंद या टीमला. धावसंख्या 2ने पुढे जाईल 17. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू परंतु लाईन खराब आहे. हे सांगत असताना हेमंत सरांचा इशारा येतो आहे वाईट बॉल. हेमंत पाटील आणि संदीप पाटील हे 2 ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. यावेळी बॅकफुटला गेले, अप्पर कट. क्या बात आहे. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने खेळत आहेत आणि बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर जात आहेत. सचिन मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. साठी अजूनही 31 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 9 चेंडू आणि 31 धावांची गरज. यावेळी स्लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन सीमा रेषेवरती. उमेशने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतो. अजून एक धक्का. साई एंटरप्राइजेस मांडा या टीमला. अवदेश बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा चांगला चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. पुन्हा एकदा उमेश येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 71. 30 धावांची अजूनही गरज आहे. धावसंख्या आहे 21 धावा. 30 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक 7. बनवायच्या धावा 30. 7 चेंडू आणि 5 षटकार मारावे लागतील. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जात आहे. थोडीशी फंबल झाले आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 23. जिंकण्यासाठी 28 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सहा चेंडू आणि 28 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. साई एंटरप्राइजेस मांडा हा संघ पूर्णपणे बॅकफूट वरती येतोय. अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये. बघा JPP मांडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या, कारण की जय झोटिंग देव क्रिकेट संघ देवरुंग या टीमचे संघनायक त्यांचा संपूर्ण संघ इथे उपस्थित आहे. त्यामुळे विनंती आहे की आपण टॉस साठी या आणि वेळेच्या बाबतीमध्ये आपण देखील सहकार्य करायचं आहे. त्यांच्या माध्यमातून नुकतीच खूप मोठी क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. लक्ष्या 7721 चषकाचं आयोजन अतिशय थाटामाटामध्ये
नक्कीच प्रथमच या सीझन मध्ये या नवीन वर्षामध्ये क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली बापगावच्या ऐतिहासिक मैदानावरती. सूर्याजी येत आहेत. हाफ ट्रॅकर शॉट केलाय, एलिव्हेशन नाहीये आणि जयेश सूर्याची किरण आली त्याच्या डोळ्यावरती, त्यामुळे मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 24. 27 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बलवंत इन ऍक्शन मध्ये असेल या पुढीलच्या मॅच मध्ये, तो देखील वॉर्मअप करतोय, समोरच्या डगआउट मध्ये आहे आणि प्रेशर येतोय. 26 धावांची अजूनही गरज. यावेळी इनफिल्डच्या वरून खेळतायत. फटका चांगला आहे. आउटफील्ड देखील फास्ट. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. आकाश पाटील देखील इन ऍक्शन मध्ये असतील आणि देवरुंग टीमची तलवार रण मशीन बलवंत. या बलवंत आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे सांगोडेकर चषकामध्ये. या व्यवस्थित चेंडू बॅट वरती येत नाहीये, मिळते फक्त एकच धाव. मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 30 आहे आणि जिंकण्यासाठी 21 धावांची अजूनही गरज आहे. 22 स्ट्रेट ड्राईव्ह पार्लमेंट टीप मधून उमेश येथील चेंडूवरती, मिळते फक्त एकच धाव. एकतर्फी सामना सुरू आहे फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये, कारण की 2 चेंडू आणि बनवायच्या धावा 20. JPB मांडा या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहे जयेश. पुन्हा एकदा सूर्याची किरण येत आहेत जयेशच्या डोळ्यावरती आणि येतो हा चौकार. JPB मांडा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे आपण टॉस साठी या. बघा 3 धावांची पेनल्टी लागलेली आहे उशीर केला त्यामुळे. जर अजून तुम्ही उशीर केला तर नक्कीच पेनल्टी मध्ये वाढ होईल. आणि शेवटच्या बॉलवरती येतोय हा षटकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आई कालभैरवी क्रिकेट संघ वालचीन या टीमने आणि संघ दाखल होतोय थेट तिसऱ्या फेरीमध्ये. अभिनंदन आई कालभैरवी क्रिकेट संघ वालचीन. चला JPB मांडा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. 3 धावांची पेनल्टी असेल JPB मांडा या टीमला. नक्कीच चैतन्य पाटील येत आहेत, वेलकम स्वागत आहे. नक्कीच चैतन्य पाटीलने टिटवाला धमाका लीग